राज्य सरकारनं शालेय गणवेश निधीमध्ये केलेल्या कपाती विरोधात नागपुरात मनसेनं आंदोलन छेडलेलं आहे। मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये थेट अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचा तीव्र निषेध केलेला आहे। वाढती महागाई आणि गणवेशाचा निधी कमी करून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, मनसैनिकांनी आंदोलन छेडलेले, काय परिस्थिती आहे सध्याची? सेजल आक्रमक झालेले आहे मनसे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्या पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे ते 240 रुपयात गणवेश होऊ शकत नाही। आम्ही 240 रुपये जेव्हा बाजारात विकत घ्यायला गेलो तर फक्त हाफ पॅन्ट आला, त्यामुळे अर्धनग्न अवस्थेत आम्ही इथे आलेलो आहे। गरीब विद्यार्थ्यांना गरीब दाखवण्याचा प्रयत्न शिक्षण मंत्री करताय का? त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात मुर्दाबादचे नारे लावले जात आहेत। जिल्हा परिषदेसमोर सध्या हे आंदोलक आलेले आहे आणि तीव्र संताप जो आहे तो व्यक्त केला जातो, कारण 240 रुपये हे रक्कम फार चोपडी आहे। आज ज्या पद्धतीने महागाई वाढली आहे 240 रुपयात पूर्ण गणवेश होऊ शकत नाही। त्यामध्ये टाय आहे, सॉक्स आहे, ह्या सगळ्या त्याच्या रिक्वायरमेंट असतात आणि त्यामुळे कुठतरी हा निधी तोकडा आहे तो निधी वाढवून द्यावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेलीच आहे। शिवाय शिक्षक संघटना ज्या आहे त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची मागणी केली होती। त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अटी ज्या आहेत त्या टाकण्यात आल्या होत्या। कमी वेळ कालावधीमध्ये पहिल्या दिवशी गणवेश त्या अटीमुळे दिल्या जाऊ शकत नाही, तो सुद्धा मुद्दा आहे। आणि राज्यभरात हजारो विद्यार्थी आहे सरकारी शाळेमध्ये शिकणारे, त्यांना गरीब दाखवण्याचा प्रयत्न करताय का? त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी याच्यामध्ये निर्णय घेतला का? या सगळ्या विरोधात संतप्त भूमिका जी आहे ती मनसे मांडताना आपल्याला दिसते आहे। आणि आंदोलनातून जो आहे त्या सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी किंवा शिक्षण मंत्र्याचा निषेध नोंदवण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत इथे आलेले आहे। जी, यावेळेस नेमकी मागण्या काय आहेत मनसैनिकांच्या? काय मागण्या केल्या आहेत त्यांनी? त्यांची मागणी प्रमुख हीच आहे की 240 रुपये गणवेश शिवला जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याची रक्कम वाढवून देण्यात यावी। खरं तर 240 रुपये ते स्वतः जेव्हा बाजारात विकत घेण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा त्यांना फक्त हाफ पॅन्ट मिळाला, त्यामुळे जर पूर्ण गणवेश मिळत असेल तर ही रक्कम चोपडी आहे। गरीब विद्यार्थ्यांसोबत जेव्हा तुम्ही कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे सगळं करताय का? कॉन्व्हेंट संस्कृतीला पुढे नेण्यासाठी करताय का? असा आरोप सुद्धा मनसेकडून केला जातो। कारण कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा त्या धर्तीवर जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळेचे विद्यार्थी दिसावे असा खरं तर उद्देश असतो। मात्र 240 रुपयात दिलेला जर गणवेश असेल तर तो 2 धुण्यामध्ये पाठवला जाईल अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे चांगल्या पद्धतीचा गणवेश द्यावा, त्यासाठी वाढीव रक्कम द्यावी अशी त्यांची मागणी आहे। नक्कीच